देखील काही शब्द बोलू इच्छिते आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा म्हणजेच त्यांची रिटायरमेंट. प्रिय पप्पा, 10 जानेवारी 1996 हा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण त्या दिवशी माझा आणि तुमचा पहिला भेटण्याचा दिवस होता. मी तुमची दुसरी आणि लहान मुलगी, पण कधीच तुम्ही आम्हाला मुली म्हणून कमी समजलं नाही. उलट तुम्हाला आमचा अभिमान होता, आहे आणि कायमच राहील. लोक काय म्हणतील, मुलगा हवा होता का, अशा विचारांना तुम्ही कधीच थारा दिला नाही. उलट माझ्या 2 लेकी म्हणजेच माझे 2 डोळे आहेत, या अभिमानाने तुम्ही आम्हाला वाढवलं. तुमच्यासाठी आम्ही तुमची ताकद राहत आलो आणि तुम्ही आमची. तुम्ही नेहमी म्हणायचात, मी कदाचित जास्त शिकलो नाही, पण माझ्या मुली त्यांच्या शिक्षणाने आणि कर्तृत्वाने मला अभिमान वाटायला लावते. आणि पप्पा, आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्या त्या विश्वासामुळे. तुमच्या आमच्यावरचा विश्वास कधीच डगमगला नाही. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, अगदी आपल्या आयुष्यातील सर्वात दुःख आलं, तरीही तुम्ही मला थांबवलं नाही. तुम्ही मला उडायला शिकवलं आणि उडण्यासाठी मोकळं आकाश दिलं. घरापासून दूर नोकरी, आधी पुणे आणि मग दुबईला जाणं किती मोठा निर्णय होता तो, पण तुम्ही एकच केलं, माझ्यावर विश्वास ठेवला. कधी कधी मला वाटतं, मी स्वतःवर जितका विश्वास ठेवत नाही, त्यापेक्षा जास्त विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवता. तुमचं व्यक्तिमत्व खूप मजबूत आहे, पण मनाने तुम्ही तितकेच प्रामाणिक, प्रेमळ आणि निष्ठावान आहात. तुम्ही फक्त एक उत्तम वडील नाही, तर एक आदर्श पतीही आहात. मम्मा आणि तुमचं नातं म्हणजे खरंच इटर्नल लव्ह. तुम्ही नेहमी तिच्या गरजा ओळखता आणि आमचं रक्षण करण्यास नेहमी पुढे उभे राहता. खरं सांगायचं तर जेव्हा मी विशालला डेट करत होते, तेव्हा नकळत मी त्याच्यात तुमचे काही गुण शोधत होते. कारण माझ्यासाठी आदर्श पुरुष म्हणजे माझे पप्पा. तुमची मेहनत, तुमचं प्रामाणिकपण, इतकी वर्ष तुम्ही रिलायन्समध्ये ज्या निष्ठेने काम केलं, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कामावर कितीही थकवा असो, घरी आल्यावर तुमचा पहिला प्रश्न असतो, काय मदत करू? घर असो किंवा ऑफिस, तुम्ही कधीच थांबलात नाही, कधी थकलात नाही. तुमचे मित्र आणि भाऊ, त्यांचं तुमच्यावरचं प्रेम आणि साथ पाहिली की कळतं, माणूस मोठा पदाने नाही तर स्वभावाने होतो. माझ्या शाळेतील एक आठवण अजूनही मनात कोरलेली आहे. माझी प्रिय मैत्रीण स्वराली वडे, तिचे बाबा म्हणाले होते, मी आणि तुझे बाबा एकाच कंपनीत काम करतो, पण वेगवेगळ्या पोझिशनवर, पण तरीही जे स्वरालीकडे आहे ते तुझ्याकडे, ते तुझ्या पप्पांच्या मेहनतीमुळे आहे. तुझ्या पप्पांची आणि माझी पोस्ट वेगळी असेल, पण ते तुम्हाला जगातलं सगळं सुख देण्यासाठी जीवाचं रान करतात. त्यांचा नेहमी आदर कर. त्या दिवसापासून आजपर्यंत त्या शब्दांची किंमत मला कधीच विसरता आली नाही. आणि पप्पा, तुम्ही फक्त एक चांगले पप्पा नाही, तर एक अमेझिंग आजोबा सुद्धा आहात. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही 2 वेळा जर्मनीला आलात. एकदा माझ्या डोहाळ जेवणासाठी आणि दुसऱ्यांदा माझ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी. कारण तुम्हाला माझे ते क्षण मिस करायचे नव्हते. तुमचं प्रेम असं आहे की काय करू आणि काय नाही अशी अवस्था होते तुमची. आज या सगळ्या आठवणी सांगतात, एकच ओळ मनात येते, वडील म्हणजे सावली, जी स्वतः उन्हात उभी राहते, पण आपल्या लेकरांना कधी ऊन लागू देत नाही. पप्पा, लवकरच तुम्ही निवृत्त होत आहात, पण खरं तर हा शेवट नाही. ही तुमच्या आयुष्याची एक नवीन सुंदर सुरुवात आहे. आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची, स्वप्न पूर्ण करण्याची आणि आम्हाला अजून जास्त वेळ देण्याची. शेवटी फक्त एकच सांगायचे आहे, तुम्ही आमच्यासाठी फक्त पप्पा नाही, तुम्ही आमचा अभिमान आहात, आमची ताकद आहात आणि आमचं संपूर्ण जग आहात. एक सुंदर ओळ फक्त तुमच्यासाठी. बाप असतो घराचा पाया, वरून कडक आतून माया. हॅपी बर्थडे पप्पा. तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या